ज्यावेळेस ऑटोमेशन नसायचं त्यावेळेस लाईट तर नेहमी रात्री पण असायची, डेला पण असायची. मग ज्यावेळेस रात्री असायची, रात्री 1, 2, 3 वाजता पण फर्टिगेशनसाठी इथे यावं लागायचं. नमस्कार, माझं नाव प्रशांत पगार. ॲग्रीमेशन कंपनीचे आमच्याकडे 2 ऑटोमेशन आहे आणि हे ऑटोमेशन आम्ही गेल्या 3 वर्षापासून यूज करतो आहे. तर ऑटोमेशन करण्याचा उद्देश हेच, ज्या ठिकाणी हे ऑटोमेशन आहे तर इथे 14 एकर क्षेत्र आहे ते ह्या ऑटोमेशनवर आहे. ऑटोमेशनची ही रूम नेहमी बंद असते. आम्ही मोबाईल थ्रू ऑपरेट करतो. साधारणतः इथे 4 व्हरायटीज आहे, थॉम्सन, गणेश, सुधाकर आणि टिमको. आमचं क्षेत्र जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि आम्ही 2च भाऊ पूर्ण क्षेत्र बघतो. तर तितकासा वेळ आम्हाला मिळाला नसता, तर ऑटोमेशनमुळे आम्हाला पूर्ण क्षेत्र करण्यासाठी खूप सोपं जात आहे. ज्यावेळेस ऑटोमेशन नसायचं त्यावेळेस लाईट तर नेहमी रात्री पण असायची, डेला पण असायची. मग ज्यावेळेस रात्री असायची, रात्री 1, 2, 3 वाजता पण फर्टिगेशनसाठी इथे यावं लागायचं. ऑटोमेशन केल्यानंतर ते काम फार सोपं झालं. रात्रीची लाईट असली तरी फर्टिगेशन करणं खूप सोपं होऊन गेलं. तर साधारण इथे 2.5 एकर आणि 2 एकर असे प्लॉट आहे आणि त्याचं फर्टिगेशन करताना आपण सायमल्टेनियसली पण करू शकतो किंवा एका मागे एक पण सोडू शकतो. पीएच साधारण 2000 क्रॉस आहे पाण्याचा. पीएच करून आपण फर्टिगेशन केल्यानंतर म्हणजे मला एक तर फरक जाणवला. पहिल्यांदा जे वाढ मिळायची तर ती स्लोअर असायची. पीएच मेंटेन करून आपण हे केलं इरिगेशन आणि फर्टिगेशन, तर तिथे ग्रोथ पण जास्त मिळाली, यील्ड पण वाढलं, क्वालिटी पण वाढली. तर ॲग्रीमेशनचंच ऑटोमेशन का वापरण्यासाठी सोपं आहे. फार किचकट असं इन्स्टॉलेशन नाही. फक्त ऑटोमेशनच नाही तर फर्टिगेशन, इरिगेशन करताना ॲग्रीमेशन हे नेहमीच योग्य सल्ला देतं. मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल तर ते तुम्ही ॲग्रीमेशनचंच करा. माझे 2 ऑटोमेशन असून मला 3रं ऑटोमेशन करायचं आहे आणि मी ते ॲग्रीमेशन कंपनीचंच करणार आहे, कारण ऑटोमेशन म्हणजे ॲग्रीमेशन.